हाय, मी जान्हवी. आज सकाळी 6:30 वाजताच मी आजच्या ब्रायडल वर्कसाठी बाहेर पडले. आज मला एक ब्रायडल मेकअप आणि एक ब्रायडल मेहंदी असं काम करायचं होतं. हे आहे रत्नागिरीतील आजचं फर्स्ट लोकेशन आणि ही आहे आजची फर्स्ट ब्राईड अंकिता आणि तिचा बिफोर लुक. व्लॉग नंबर 30 मध्ये तुम्हाला अंकिताचा एंगेजमेंट लुक बघायला मिळेल हा. गेल्या गेल्या सामान सेट करून सगळ्यात आधी साडीचं प्री प्लेटिंग करून घेतलं. मग हेअर प्रिपरेशन केलं आणि मेकअपला सुरुवात केली. मेकअप झाल्यावर सुंदर अशी हेअरस्टाईल आणि नऊवारी नेसवली. 2 तासातच अंकिता छान तयार झाली. तर हा आहे अंकिताचा आजचा विधींसाठी केलेला फर्स्ट लुक. यानंतर ती हॉलवर जायला निघाली. मग मी माझ्या माहेरी आले. आईच्या हातचे गरमागरम पोहे आणि चहा असा नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर मी अंकिताच्या रिसेप्शन लुकसाठी हॉलवर जायला निघाले. वाटेत नेक्स्ट हेअरस्टाईलसाठी लागणारी फ्रेश फुलं घेतली. आजचं लोकेशन होतं रत्नागिरीतील मराठा भवन हॉल. आल्या आल्या नवरदेव प्रथमेश दादाचा बेसिक टचअप केला. ही जिजा बघा ना, स्वतःच्या धुंदीत एकटीच स्टेजवर जाऊन नाचत होती. अंकिताच्या मेहंदीच्या दिवशी आणि आज सुद्धा आम्हाला मस्त एंटरटेन करत होती. काही वेळातच मुहूर्त आला आणि अंकिताची मंडपात एंट्री झाली. मग लग्न लागलं आणि लग्नानंतरच्या विधींना सुरुवात झाली. तोपर्यंत आम्ही पटकन लंच केलं. तासाभरानंतर विधी आटपून अंकिता रिसेप्शन चेंजसाठी आली. जेमतेम 25 मिनिटातच तिला रिसेप्शनसाठी छान तयार केलं. तर हा आहे अंकिताचा आजचा रिसेप्शन लुक. बरं ही बघा ना, अंकिताची मी काढलेली ब्रायडल मेहंदी. अंकिता छान तयार झाल्यावर जिजा मला काय म्हणाली हे तुम्हीच ऐका हा. त्या ताईला सांगायला फायनली इथलं काम पूर्ण करून वाटेत ज्यूसचा ब्रेक घेऊन आम्ही आजच्या सेकंड लोकेशनला पोहोचलो. गेल्या गेल्या मी आजच्या ब्रायडल मेहंदीसाठी कोन्स तयार केले. मेहंदी पेस्ट मी घरूनच तयार करून आणली होती. हे कोन्स मी घरीच बनवते आणि ते 100% ऑर्गॅनिक असतात बरं का. मेहंदी अजिबात पील ऑफ होत नाही आणि रंग सुद्धा एकदम डार्क येतो. कोन्स झाल्यावर मेहंदी सिमेट्रिक येण्यासाठी मार्किंग करून घेतलं. तर ही आहे आजची सेकंड ब्राईड आकांक्षा. माझ्या राईट हँड सायली आणि मयुरीच्या मदतीने काही तासातच मेहंदी पूर्ण झाली. या मेहंदीमध्ये आकांक्षाला हव्या तशा ब्रायडल फिगर्स काढल्या होत्या. यानंतर आकांक्षाच्या बहिणींची सुद्धा मेहंदी काढली. फायनली आम्ही घरी जायला निघालो. सकाळी 6:30 ते रात्री 11:30 असं जवळजवळ 16 तास आमचं काम झालं. पण सगळ्यांना काम आवडले हे ऐकून कामाचं अगदी समाधान मिळालं. बरं तुम्हाला सुद्धा आजचं सगळं वर्क कसं वाटलं हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा. तर असा होता आजचा माझा वर्क डे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.